नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 म्हणजेच आपली बातमी। निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। नमस्कार, आज यवतमाळ जिल्हा दारव्हा तालुका भारतीय जनता पार्टीच्या दारव्हा तालुका अध्यक्षपदी श्री अंबादास जाधव तर दारव्हा शहरपदी श्री राहुल मते यांची निवड झाली असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। अंबादास जाधव हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता असून त्यांनी तब्बल 35 वर्षापासून पक्षाचे एकनिष्ठेने कार्य केले आहे। त्यांची ग्रामीण भागातील जनतेशी असलेली सुसंवाद व त्यांनी अनेक कार्यक्रमातून ग्रामीण भागात असलेली त्यांची नाळ जुळून ठेवली आहे। ते म्हणजेच गणेश उत्सव असो किंवा दुर्गा उत्सव, सांप्रदायिक असो की स्वच्छता मोहीम, सर्वच कार्यक्रमात अंबादास जाधव अग्रेसर असायचे। त्यामुळेच पक्षाने सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला तालुक्याची जबाबदारी दिली असून संधीचे सोने करेल, दारव्हा तालुक्यात पक्ष मजबूत करील, सामान्य जनतेची सर्वपरी मदत करील असे नवनिर्वाचित दारव्हा तालुका अध्यक्ष अंबादास जाधव म्हणाले। पाहुयात आमचे प्रतिनिधी रामधन जाधव यांनी अंबादास जाधव व राहुल मते यांच्याशी केलेली बातचीत। चला तर। रामधन जाधव आज दारव्हा तालुका बीजेपी कार्यालयात आलो। नव्याने भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यांची निवड झाली। आपण भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षाची डिस्कस करूया। हो, आपलं नाव काय? माझं नाव अंबादास जाधव। सर्वप्रथम मी आपणा चॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर जातो व या चॅनलच्या माध्यमातून मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या मित्रमंडळींना हार्दिक अभिनंदन करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि सगळ्यांना जय श्रीराम। भाऊ, आपली निवड झाली याबद्दल आपण श्रेय कोणाला देसाल? सर्वश्री आदरणीय आमच्या पक्षाचे बावनकुळे साहेब, आदरणीय फडणवीस, आदरणीय माझे आमदार माझे सहकारी दारव्हा तालुक्यातील सगळे पदाधिकारी, दत्ताभाऊ आणि सुनीलजी पवार, अजयजी बोडे सर यांचंसुद्धा, त्याचप्रमाणे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं, खेड्यापाड्यातील सर्व जनतेचं या ठिकाणी माझ्या मागे पाठिंबा लागलेला आहे आणि मला या संधीचं सोनं करायचं आहे। याकरता मी खंबीरपणे या ठिकाणी आणि तद्वतच सर्वस्व या ठिकाणी मी माझे वरिष्ठ नेते आदरणीय नितीनजी भुतडा यांचंसुद्धा या ठिकाणी अतिशय प्रेमाने मला सांभाळलं आणि भविष्यात मला जनतेची काम करण्याची संधी या ठिकाणी मला लाभली। मी पुनश्च सर्व माझ्या नेत्यांचं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो। हो, एक शेवटचा प्रश्न, भविष्यात तुमच्या समोर निवडणुकीचे वारे, नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, या निवडणुकी संदर्भात आपण कशा पद्धतीने फेस करतो? नगर परिषद निवडणुकी संदर्भात मागच्या निवडणुकीच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर मागे आम्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी एकमेकाच्या मित्रपक्ष असल्यामुळे विरोधात आम्ही लढलो आणि अतिशय अल्प मताने आमचा नगर परिषद अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र सचिन कुमारजी जाधव अगदी थोड्या मताने, थोड्या फरकाने पडले। त्यांची खंत मला आहे, ती खंत भरून काढण्याची जबाबदारी माझ्यावर पक्षाने जी दिली ते मी या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पाडली, तशी मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगतो। धन्यवाद। मी कॅमेरामन अर्चन चव्हाणसह रामधन जाधव, डिजिटल मीडिया, तालुका प्रतिनिधी दारव्हा। मी परिवर्तन चॅनलचा तालुका प्रतिनिधी रामधन जाधव आज दारव्हा तालुक्यात तहसील कार्यालयाच्या समोर आलो। आपल्याकडं भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख आदरणीय भाऊसाहेब आहे, आपण त्या भाऊसाहेबांची मुलाखत घेऊया। नव्याने तालुका अध्यक्षाची निवड झाली, याबद्दल तुमचं म्हणणं काय? तालुका अध्यक्षाचा जो कार्यकाळ बघितला तर 35 वर्षापासूनचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत। खरा माणसाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे परिसरात आणि या माणसाचे कॉन्टॅक्ट
म्हणजे असं सांगायला माणूस थोडी ओळखतो, असं प्रत्येक माणूस त्या माणसाला प्रत्यक्ष ओळखतो. त्यांच्याच सहकारी म्हणून मला पण शहरापेक्षा एक पद मिळालं. तर आता जे होणाऱ्या तारीख 24 वर्षाच्या निवडणुका आहे, यासाठी आम्ही निश्चितच एकजुटीनं पक्षाची बांधील होऊ आणि त्यानंतर आम्ही तिथं होईपर्यंत स्वतंत्रपणे लढण्याचा विचार करतो आहे. पण पक्षश्रेष्ठीच्या निर्णयानुसार तशी वेळ पण आली तरी आम्ही आमचं अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय राहू नये अशा आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि यापूर्वी जे काही प्रोग्राम राहील ते आम्ही तुम्हाला सगळ्यात पहिले कळवू. शेवटचा प्रश्न, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अंबादास जाधव यांची निवड झाली, या निवडीत श्रेय कोणाला बीजेपी सर्वसामान्य परिवारातील एका भूतपूर्व माणसाला निवड केली म्हणून मी तुमच्या पक्षश्रेष्ठीचं कौतुक करेन. कारण कार्यकर्त्याची जाण खरंच या पक्षाला आहे हे यांनी त्यांची निवड खूप सिद्ध केली आहे. धन्यवाद भाऊ, वेळ दिल्याबद्दल. मी कॅमेरामन रिचन चव्हाणसह रामदास जाधव, परिवर्तन 24 न्यूज चॅनल, दारवा तालुका प्रतिनिधी, दारवा.